जुन्या आठवणीमध्ये घेऊन जाणारी, तोंडात जाताच विरघळणारी, मस्त अशी मलाईदार, अगदी ओरिजिनल पद्धतीने तयार होणारी हातगाडीवरची मटका कुल्फी अगदी साधी सोपी रेसिपी आहे. जास्त काही साहित्य लागत नाही. या काही टिप्स वापरून खास पद्धत आहे ही जर तुम्ही वापरली तर खात्री देते तुमची कुल्फी पहिल्याच प्रयत्नात ठेलेवाल्यासारखी तयार होईल. रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडणार आहे. थंडगार अशी मलाईदार कुल्फी साध्या सोप्या पद्धतीत कशी बनवायची ते बघणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरता मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी गाईचं, म्हशीचं किंवा तुमच्याकडे जे कोणतं दूध येत असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. अर्धा लिटर दुधासाठी थोडंसं दूध मी बाजूला काढून घेणार आहे वाटीमध्ये. इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरला आहे कारण सुरुवातीला थोडंसं पाणी वापरलं नाही. नॉनस्टिक मुळात दूध खाली चिटकत नाही. पण जर तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर यामध्ये तुम्ही पहिले पाव कप पाणी टाकावं, नंतर दूध टाकायचं. तर हे दूध सुरुवातीला गरम करून घेऊया. तोपर्यंत आता आपण एक काम करणार आहोत. या कुल्फीला आपल्याला ओरिजिनल टेस्ट द्यायची आहे. छोटा साहित्य मी पॅन घेतलेला आहे किंवा तुम्ही कढई किंवा कुठले भांडे घेऊ शकता. 1 कप साखर घेतली तर ही साखर मध्यम गॅसवरती आपल्याला मेल्ट करून घ्यायची. लक्षात ठेवा साखर मेल्ट करत असताना सुरुवातीला हलवायचं नाही. ती आपोआपच मेल्ट व्हायला सुरुवात होते की ज्यावेळेस साखर बऱ्यापैकी मेल्ट व्हायला लागली की त्याचा रंग थोडासा चेंज झाल्यासारखा दिसेल त्यावेळेस तुम्ही मिक्स केली देखील चालणार आहे साखर. मी पटकन मिक्स होईल, मेल्ट होईल, पण तुम्ही अगोदर हलवली असती तर साखर चमचे चिटकून राहिली असती. तर बघा साखर बघा पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. याला शुगर कॅरमल म्हटलं जातं. तुम्ही हे मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला तर हे महाग मिळतं, म्हणून मी तुम्हाला घरीच ठेवलं आहे. रंग देखील परफेक्ट आलेला आहे. यापेक्षा जास्त गडद रंग येऊ द्यायचा नाही, नाहीतर याला जळकट वास लागू शकतो कॅरमलला आपल्या साखरेचा. ही साखर लगेच या दुधात टाकणार आहोत. तर दूधसुद्धा इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. दुधाला सुद्धा छान उकळी देखील आली आहे. आता हे कॅरमल आता आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. लक्षात असू द्या दुधामध्ये लगेच शुगर कॅरमल टाकूयात, पण शुगर कॅरमल टाकताना थोडं थोडं करून टाका. जर बघितलं असेल तर शुगर कॅरमल टाकल्यानंतर लगेच थोडंसं फसफस दुधावरती आलं होतं. असं होऊ शकतं किंवा दुधा ओतू जाऊ शकतं किंवा हाताला चटका बसू शकतो. शुगर कॅरमल टाकताना थोडं थोडं करून टाकत असताना लगेचच मिक्स करून घ्या. आता हे शुगर कॅरमल या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. शुगर कॅरमल ते पटकन वितळलं जातं कारण दूध ऑलरेडी गरम आहे. बघा शुगर कॅरमल टाकल्यानंतर ते ब्राउनिश कलर आलेला आहे, अगदी परफेक्ट ठेलेवाल्यासारखा. मी इथे कॉर्नफ्लॉवरचं पॅकेट घेतलेलं आहे. हे तुम्हाला डी-मार्ट, सुपर मार्केट किंवा किराणा मालाच्या स्टोअरवरती सुद्धा मिळून जाईल. कुठेही तुम्हाला हे कॉर्नफ्लॉवरचं पॅकेट मिळून जाईल. तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला दूध काढून ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून किंवा तुम्ही 2 चमचे पोहे खायचे चमचे त्यानेच तुम्ही इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर देखील टाकू शकता. पोहे खायच्या चमच्याने ही मेजरमेंटच्या कपाने टाकलेलं आहे. तर इथे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर नीट व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे 1 ते 2 मिनिट. इथे बघू शकता इथे आपलं कॉर्नफ्लॉवरचं दूध देखील बनवून तयार झालेलं आहे. मी हे ड्रायफ्रूट 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. बदामावरची साल काढलेली आहे. 4 ते 5 बदाम, 5 ते 6 पिस्ते, 5 ते 6 तुम्हाला जे कुठले आणखी ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता आपल्याला अर्धा कप पाणी टाकून आपल्याला हे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ड्रायफ्रूटची. ह्याने खूप छान असं आपले कुल्फी लागेल. किंवा तुम्ही कोरडे ड्रायफ्रूट आहे ते मिक्सरमधून सुद्धा काढू शकता आणि पूड देखील टाकू शकता. पण इथे मी काजू बदाम भिजून छान अशी पेस्ट करून टाकलेलं आहे कारण ह्याची टेस्ट खूप छान अप्रतिम चवीची लागते. ड्रायफ्रूटची पूर्ण पेस्ट टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं परीने एकरित्या असं. आता मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी करून घेतली ती थोडं थोडं करून कॉर्नफ्लॉवरचं टाकून घ्यायची आहेत आपल्या या दुधामध्ये. आपण कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे घट्टसर कुल्फी बनेल आपली. अजिबात आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत आणि टेक्स्चर खूप परफेक्ट येतं आपल्या कुल्फीला कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे. कॉर्नफ्लॉवर अवश्य टाका.
तोपर्यंत आपल्याला इथे एक काम करायचं आहे। इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये अर्धा कप खवा टाकलेला आहे। तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर देखील वापरू शकता। दुधामध्ये अशीच टाकायची मिल्क पावडर सुरुवातीला, कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं तेव्हा। खवा देखील एखादा मिनिट आपल्याला हा खवा परतून घ्यायचा आहे। बघू शकता छान असा परतला गेलेला आहे। परतल्यामुळे काय होतं, खवा देखील छान मिक्स होतो। असा जर टाकला तर त्या गुठळ्या वगैरे राहू शकतात, असा पटकन मिक्स होतो। आता खवा देखील परतून घेतल्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर दूध देखील छान घट्ट झालेलं आहे। बघू शकताय परतून घेतलेला खवा आता आपल्याला या पॅनमध्ये दुधाच्या त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। खवासुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे या दुधामध्ये व्यवस्थित असं। आता इथे मी 2 ते 3 वेलची पूड छान कुटून टाकलेल्या आहेत बारीक अशा, त्या आता आपल्याला याच्यामध्ये टाकायच्यात। छान अशी टेस्ट येते वेलची टाकल्यानंतर। किंवा तुम्ही या ठिकाणी केसरच्या काड्या देखील टाकू शकता, रंगसुद्धा छान येतो केसरच्या काड्यामुळे टाकू शकता, किंवा नाही टाकलं तरी चालेल। आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर 1 ते 2 मिनिट छान असं शिजवून घ्यायचे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपल्याला शिजवून घ्यायचं हे। बघू शकताय कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण देखील छान शिजलं देखील आहे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे छान असं घट्टसर आपली कुल्फी बनवून तयार, त्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकायचं। किंवा तुम्ही मिल्क पावडर किंवा खवा देखील नाही टाकला तरी चालेल, पण आपली मलाईदार मस्त अशी ठेलेवाल्यासारखी मस्त अशी कुल्फी बनवून तयार होते। त्यासाठी मी इथे खवा वापरलेला आहे, माझ्याकडे खवा होता त्यामुळे। तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर देखील वापरू शकता। आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे 1 तास आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे रूम टेम्परेचरवरती। आता रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे मी हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे। आता ही कुल्फी छान स्मूथ व्हावी, कुल्फी छान क्रीमी व्हावी, एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे हे मिश्रण कुल्फीचं। मिक्सरमध्ये अर्धा मिनिटासाठी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आपल्याला, बंद चालू करून। स्मूथ कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकताय। आता ही तरी तुम्हाला लेंदी प्रोसेस वाटत असेल तर पण आपली खूप छान मस्त अशी मलाईदार क्रीमी टेक्स्चरची आपली कुल्फी बनवून तयार होते। बघू शकता स्मूथ असं आपल्याला बॅटर मिळालेलं आहे। कुल्फी सेट करण्याकरता इथे मी स्टीलचा घरातला डब्बा घेतलेला आहे। आणि कुल्फी मोल्ड नसेल तर आपल्याला कुल्फी करायची नाही असं नाही बरं का, तर इथे मी डब्यामध्ये सुद्धा सेट करून दाखवणार आहे कुल्फी। तर इथे आईस क्रिस्टल राहू नये म्हणून इथे मी ॲल्युमिनियम फॉईल घेतलेली आहे, ती आपल्याला पॅक करून घ्यायची। ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर काय करायचं, दुधाच्या पिशव्या आहेत ना किंवा मिठाच्या पिशव्या असतात ना, त्या सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या करून घ्यायच्या आणि त्या डब्याला लावू शकता। तर इथे माझ्याकडे काही मोल्ड आहेत कुल्फीचे, त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे। इथे मी प्लास्टिकचं सुद्धा आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सेट करून दाखवणार आहे, बघू शकताय। आता हे कुल्फी मोड भरल्यानंतर आपल्याला हे बाजूला ठेवून देऊयात आपण। आता इथे मी पाणी प्यायच्या पेपरच्या ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी छान सेट होते, त्याच्यामध्ये सुद्धा मिश्रण काढून घ्यायचे। आणि उरलेलं सुद्धा मी सर्व मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता। आता इथे मी ॲल्युमिनियम फॉईल घेतलेली आहे। ॲल्युमिनियम फॉईल लावली की आईस क्रिस्टल जमा होत नाहीत। इथे मी चाकूच्या सहाय्याने मध्ये असं कट मारून घ्यायचं आहे थोडासाच ॲल्युमिनियम फॉईलला, आणि आपल्याला इथे स्टिक लावून घ्यायचे। मी 2-3 मोडला स्टिक लावून घेतली, काय मोडला मी स्टिक लावून घेतलेलं नाही आहे, बघू शकता या पद्धतीने। इथे आपले आईस्क्रीमचे मोल्ड आणि डब्बा देखील बनवून तयार झाले। आता हे आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं साधारण रात्रभर किंवा 7 ते 8 तास, म्हणजे छान असं सेट होईल। आणि मधून अजून झाकण उघडायचं नाही, म्हणजे मग कुल्फी लवकर सेट होणार नाही। आता इथे मी रात्रभर सेट करून घेतली। आता मी इथे 5 ते 6च्या दरम्यान डिमोल्ड करायला घेते कुल्फी। ॲल्युमिनियम फॉईल काढायची आणि आपल्याला बाउलमध्ये पाणी घ्यायचे आणि ही कुल्फी आहे ती आपल्याला या पाण्याच्या बाउलमध्ये बुडवायचे आणि आपल्याला रफली आपल्याला हाताने असं करायचे, म्हणजे आपली कुल्फी पटकन अशी निघेल। बघू शकता हळूवारपणे काढायची, मस्त अशी डिमोल्ड देखील झालेली आहे, बघू शकताय। परफेक्ट अगदी गाड्यावरची कुल्फी मिळते ना, अगदी परफेक्ट अशी झालेली आहे। कलर टेक्स्चर मस्त आलेलं आहे। आता तुम्हाला दुसरी कुल्फी देखील काढून दाखवते, बघू शकताय। याच पद्धतीने दुसरी कुल्फी देखील आपण काढून घेऊयात। पाण्यामध्ये डिमोल्ड करताना अगोदर
ॲल्युमिनियम फॉईल काढायची आणि पाण्यामध्ये थोडंसं धरायचं आणि रफ करायचं हाताने. या पद्धतीने बघू शकताय. रफ केलं की पटकन निघते कुल्फी. आणि पाण्यामध्ये सुद्धा धरायचं आणि गोल गोल असं फिरवत स्टिकने अशी हळूपणे काढायची. बघू शकताय अगदी हळूपणे काढल्यामुळे मस्त अशी कुल्फी निघली देखील आहे, मोल्डपासून वेगळी झालेली आहे. इथे आपली मस्त अशी मलाईदार कुल्फी देखील बनवून तयार झालेली आहे. आता या कुल्फ्या आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे. खाली बर्फाचे आईस क्यूब ठेवायचे म्हणजे मेल्ट होणार नाही लवकर पटकन. असे आईस क्यूब ठेवलेले आहेत मी. गार्निशिंगसाठी इथे मी बदामाचे काप टाकलेले आहेत आणि पिस्त्याचे काही आणि गुलाबाच्या पाकळ्या काही टाकायच्यात. खूप छान दिसतात बघू शकताय. गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यामुळे मस्त अशी इथे आपली परफेक्ट अशी कुल्फी देखील बनवून तयार झालेली आहे. आता तुम्हाला दुसरी देखील आपण पेपरच्या ग्लासमध्ये जी कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली ती सुद्धा तुम्हाला दाखवते. पेपरचा जो ग्लास आहे तो आपल्याला असा फाडून काढायचा आहे. कट करून काढल्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा सुद्धा रोल तुम्ही कट करू शकता. मी सुद्धा ते स्टीलच्या डब्यामध्ये ग्लास सेट करायसाठी ठेवला, त्यासाठी असेच रोल कट केले. तुम्हाला रोल कट करून दाखवते. बघू शकता इझिली असे कट झालेले आहेत. मस्त असे रोलसुद्धा खूप छान लागतात असे कट करून. इथे आपली मस्त अशी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी थंडगार अशी क्रीमीवाली मलाईदार अशी आपली इथे कुल्फी रोल कट किंवा कुल्फी बनवून तयार झालेली आहे. बघता क्षणी खावीशी वाटणारी, तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त कुल्फी, मलाईदार कुल्फी बनवून तयार झाली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये ही कुल्फी नक्की करून बघा. आता मुलांना सुट्ट्या आहेत तर मुलांना सुद्धा ही कुल्फी करून खायला द्या. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मला पुन्हा एकदा भेटूयात मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये. धन्यवाद.